झालं होती असं दात्यांचं म्हणणं आहे. त्याच्यावर त्याच्या सगळ्या मुली आतमध्ये शिरून कारण हे पहिलेच आहे. हे नंतर संगमरवरी केलेले, पण आधी दगड यायच्या खाली. आता खराब झाला म्हणून संगमरवरी. इकडं त्या खांबाचा एक दगड नाही इथे एक झालं, इथे एक झालं, ते दोन कशाचे बाजरी घडायची ती ह्याच्या बाहेर पायरी आली ना बरोबर नाही. ह्याच्या लेवलच पायरी करायची त्याला मॅच करून अशी पायरी करायची. त्यांनी काय केलं की ते रायसर कमी केलं, त्याच्यावर ती पायरी बाहेर आली. रायसर का कमी केलं तर चढता येत नाही. आपण काय करू आता, ही फरशी आपण सगळी बाहेरची काढणार आहे, तर त्या फरशीची लेवलच 2 इंच वाढून त्या लेवलला म्हणजे एक फरशी आपोआप कमी होईल आणि ह्यांना पायऱ्या आहेत ही साईज तशी ठेवता येईल. फक्त ती 2-3 इंच मागं जाईल, ती फेसोफेस तिथे यायला तशी येते. आणि मग ते तेवढं पुढं आलं तर ही पायरी साधारण 12ला थोडं जास्त 14 दिसतात. तर त्याच्यामध्ये काय करू, 13ची करू. 13ची केली की ते सगळं बरोबर बसेल, किंवा अगदी थोडंच आपल्याला करावं लागेल. पण हे त्यांचं आहे ते तसंच ठेवायचं आणि तिथूनच दगडाची पायरी त्या बाबतीमध्ये करायची. बाजरी घडायचीच करायची, म्हणजे हे सगळं एकसारखं दिसलं पाहिजे. जाता येत जे नियमाने असेल ते करा. ते कोणी नाही करतात नाही, तसं नाही. काय करायचं
नंदूला नमस्कार करा प्लीज. काय असेल तर तिचं बोला. मनातलं काय असेल ते अतिशय चांगलं पाहिल्यासारखं आहे मध्ये. डोकं ठेवलं चालतं. हो डोकं ठेवायचंच आहे. भाग्य राहायचं होतं. सिद्धेश्वर मंदिराचं 13 पिढीचे वंशज काम. आज तुम्हाला वरचं शिखराचं काम, कडेचं काम आणि इतर कामासाठी तुम्हाला नाते आणि मुख्य विश्वस्त आणि मुख्य पुजारी या नात्याने संपूर्ण